मित्रांनो, अचानक तुम्हाला पेपरात घाबरवण्यासारखी असे प्रश्न येऊन जातील. पण असे प्रश्न आले की काहीच नाही, आपण घाबरायचं नाही, सेकंदात त्याचं उत्तर येतं. फक्त कन्सेप्ट समजून घेण्याचं कारण नाही. ठीक आहे, मग आता तुम्हाला मी आधी याची कन्सेप्ट समजून सांगतो. या प्रश्नाला तुम्ही सेकंदात उडवसाल याची गॅरंटी माझी. पहा, कधीही वर्गमुळामध्ये पहिल्यांदा दोन अशा क्रमागत विषम संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि नंतर त्याच्यात काय केलेलं आहे, अधिक. याच्यात पण क्रमागत दोन विषम संख्यांचा गुणाकार दिला आणि अधिक एक केलं. काय करायचं, एकदा यांचा गुणाकार करा बरं. 7 अधिक 1 की जरा सर 64 आणि हे वर्गमुळात याचं उत्तर येतं सर 8. आणि 8 जर पाहिलं तर या दोघींच्या मधातली संख्या आहे 7 आणि 9. असं इथेच घडतंय का सर? 7 5 35 35 आणि 1 36 आणि हे पण तर 6चं वर्ग उत्तर येते, यांच्या मधातली संख्या येते. संपला ना. इथे पण का होणार आहे सर? यांच्या मधात कोण येत आहे? हो, 888 आणि हेच काय या प्रश्नाचं उत्तर. काय या प्रश्नाचं हे उत्तर? आणि आता या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा.